नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। रोजच्या नाश्त्याला काय करायचं हा प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न आहे। शिवाय रात्री बनवलेलं जेवण थोडं का असेना उरतच आणि मला उरलेलं जेवण वाया घालवायला अजिबात आवडत नाही। माझ्या घरी सगळेजण थालीपीठ खूप आवडीने खातात आणि म्हणूनच मी एक तुमच्यासाठी मस्त अशी थालीपीठाची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि पटकन होणारी आहे। चला तर पाहूया। तरी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे रात्रीची उसळ जी उरली होती चवळीची तर ती यामध्ये काढलेली आहे। तरी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडीशी घट्ट आहे। आता यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आहे कारण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे। तर साधारण अर्धी वाटी पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर इथे बघा मी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे, मस्त तयार झालेली आहे। आता काय करायचं, एका परातीमध्ये जी मिक्सरला फिरवून घेतलेली चवळीची उसळ आहे ती यामध्ये घालायची आहे। तर ह्याचं थालीपीठ आहे ते जबरदस्त तयार होतं। आता यामध्ये आपल्याला पीठ घालायचे आहे। तर इथे मी तांदळाचं पीठ घातलंय, यानंतर थोडंसं बेसन घातलंय आणि थोडंसं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। तर ही पीठ जी घातल्यात ह्याचं वेगळं असं प्रमाण नाहीये, कारण जेवढी चवळी किंवा कुठलीही उसळ असेल तर त्यामध्ये जितकं मावेल तेवढंच पीठ घालायचं आहे आपल्याला। तर आता यामध्ये मीठ घालायचं, चटणी घालायची, तर चटणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यानंतर थोडीशी हळद घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे पीठ मळून घेताना मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये। अगदीच वाटलं तर हात फक्त ओला करून छान मळून घ्यायचा आहे, पण पाणी वापरायचं नाही, नाहीतर मग बॅटर जे आहे ते पातळ होऊ शकतं। तर इथे बघा मी व्यवस्थित असं पीठ मळून घेते। तर हे थालीपीठ खूप छान होतं। तर यामध्ये मी अजिबात कांदा कोथिंबीर वापरलेलं नाहीये, कारण आपण जेव्हा उसळ केलेली होती तर त्यामध्ये हे सगळं आधीच होतं, त्यामुळे मी वेगळं असं काही घातलेलं नाहीये। शिल्लक राहिलेल्या जेवणापासून असे जर चटपटीत पदार्थ बनवले तर घरचे देखील खुश आणि आपलं अन्न देखील वाया जात नाही, हो की नाही। तर मस्त आता हे थालीपीठाचं पीठ तयार झालंय। आता आपण थालीपीठ करूया। तर इथे मी पोळपाटावरती रुमाल घेतलेला आहे। तर हा माझा थालीपीठाचाच रुमाल आहे। तर ओला करून घ्यायचा। गॅसवरती मी तवा गरम करत ठेवलेला आहे। आता तयार थालीपीठाचा एक उंडा घ्यायचा आणि छान असा थापून घ्यायचा आपल्याला। तर इथे मी थोडासा थापून घेतल्यानंतर यावरती तीळ घालणार आहे, कारण आता हिवाळा आहे तर हिवाळ्यात तीळ खायलाच हवेत। तीळ हे उष्ण आहेत आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला उष्णतेची जास्त गरज असते, तर त्यामुळे तीळ हमखास खाल्लेच पाहिजेत। जर कोणाला आवडत नसतील तर तीळ स्किप केलं तरी देखील चालेल। तर तिळाच्या ऐवजी वरून कांदा देखील तुम्ही घालून छान थापू शकता। तर इथे बघा छान असं पातळ असं मी थापून घेतलेलं आहे आणि थापल्यानंतर आता बोटानेच होल करून घ्यायचे। असं केल्यामुळे काय होतं, दोन्ही बाजूने तेल आपण जेव्हा सोडतो तर ते दोन्ही बाजूने व्यवस्थित थालीपीठ जे ते भाजलं जातं। तर इथे बघा मी छान करून घेतले, थापून घेतले थालीपीठ। आता आपण तवा गरम झालेला आहे, तव्यावर टाकूयात। तव्यावर टाकल्यानंतर रुमालावरून ते सुटायला हवं म्हणून काय करायचं, थोडंसं पाण्याचा हात लावायचा, म्हणजे पटकन सुटलं जातं। तर बघा इथे व्यवस्थित सुटलं गेलेलं आहे। आता मी परत एक उंडा घेते आणि थालीपीठ थापून घेणार आहे। तर हे थालीपीठ खूप जबरदस्त लागतं। तर तुमच्याकडे जर कोणती उसळ रात्रीची उरते तर त्यावेळेला तुम्ही हे नक्कीच करायला हरकत नाही आणि खूपच छान लागतं। तर इथे बघा मी थोडंसं थापून घेतलंय मी थालीपीठ। आता मी जे तव्यावर टाकलेलं जे थालीपीठ आहे ते देखील आता परतून घेणार आहे। तर इथे मी थोडंसं तेल घेतलंय, तेल आता वरून सोडायचं आहे आपल्याला। थोडंसं तेल घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे। तर बघा मस्त असं एक बाजू व्यवस्थित भाजली गेलेली आहे। आता दुसऱ्या बाजूने देखील छान असं तेल सोडायचं आहे। तर इथे मी थोडंसं थालीपीठ थापून घेतल्यानंतर यावरती मी तीळ पसरवून घेणार आहे। तर तुम्ही हे जे तीळ मी वरून थापून घेते तर त्याऐवजी पीठ मळताना तीळ घातले तरी देखील चालतं। तर इथे मी वरून घातलेलं आहे। तर परत एकदा छान असं थापून घ्यायचं। थालीपीठ थापताना थोडंसं पातळच असं थापायचं, म्हणजे ते भाजलं देखील जातं लवकर आणि चवीला खूप छान लागतं। तर इथे मी छान असं हे पातळ थापून घेतलेलं आहे। बऱ्याचदा रात्रीचं जेव्हा जेवण उरतं तर दुसऱ्या दिवशी मी असेच काही ना काहीतरी रेसिपीज बनवत असते, ज्यामुळे अन्न वाया देखील जात नाही आणि एक नवीन रेसिपी तयार होते आणि ती खूप छान लागते आणि घरी सगळे आवडीने खातात। तर इथे मी छान थापून घेतलंय।
तर इथे जे तव्यात जे थालीपीठ होतं तर ते देखील दोन्ही बाजूने मी इथं छान भाजून घेते। थोडंसं पुन्हा एकदा तेल लावलेलं आहे। तर बघा मस्त असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे। आता हे मी थालीपीठ काढून घेते। मस्त गरमागरम झालेलं आहे थालीपीठ। आता दुसरं जे थालीपीठ आहे ते देखील मी आता तव्यात सोडते। तव्यावर टाकल्यानंतर अलगद पाणी त्यावरती शिंपडायचं, म्हणजे रुमालाला चिकटलेलं थालीपीठ पटकन सुटतं। आणि आता थालीपीठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तर मस्त असं हे थालीपीठ तयार होतं। आता माझ्याकडे चवळीची उसळ होती म्हणून मग मी ती चवळीची उसळ वापरलेली आहे। तर तुमच्याकडे वाटाण्याची, हरभऱ्याची, कोणती कडधान्याची जर उसळ राहिली असेल तर त्यापासून हे नक्की बनवून बघा, खूप अप्रतिम लागतं। आणि बनवल्यानंतर कसं वाटलं तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा हे थालीपीठ देखील छान असं मी भाजून घेतलेलं आहे। तर हे थालीपीठ तुम्ही मेयोनीज, सॉस किंवा आपली खोबऱ्याची चटणी असते किंवा तुपाबरोबर देखील खाऊ शकता, मस्त असं लागतं। तर बघा किती छान दिसते। तर अशा पद्धतीने इथे मी सगळे जे थालीपीठ आहेत तयार करून घेतलेले आहेत। बघा मस्त दिसत आहे, बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही। मला खात्री आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असणार आहे। तर मी हे थालीपीठ टोमॅटो सॉस बरोबर सर्व केलं होतं आणि मस्त असं झालेलं होतं। बघा किती सुंदर दिसत आहे आणि जितकं दिसत आहे तेवढंच चवीला मस्त झालेलं आहे। चला करा पटकन आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा। धन्यवाद।